महाशिवरात्रीला करा हे सोपे उपाय. शिवपुराणात सांगितले आहेत लाभ. 1. या शिवरात्रीला हातामधून जाऊ देऊ नका. माघ महिन्यातील महाशिवरात्री ही खूपच शुभ आहे. ही शिवरात्री खूप प्रबळ आहे. जीवनामध्ये खूप तकलीफ, दुःख, परेशानी असेल. या शिवरात्रीला काय काय वस्तू रात्रीच्या वेळी महादेवाला अर्पण करायच्या आहेत. त्यामुळे आपला रोग समाप्त होईल. आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, लक्ष्मी येण्यासाठी या शिवरात्रीला 5 कमलगट्टे, 5 बेलपत्र, तांब्याच्या लोट्यामध्ये जल भरून आपल्या उजव्या हाताने त्या कलशाला ठेवावे. त्यामध्ये 5 कमलगट्टे आणि 5 बेलपत्र ठेवावे. श्री शिवाय नमस्तुभ्यं 5 वेळा स्मरण करावे. आपली जी तकलीफ आहे ती हृदयापासून भोलेनाथांना सांगावी. मस्तकाला तो कलश लावून एकांतेश्वर महादेवाला ते जल समर्पित करावे. एकांतेश्वर महादेव म्हणजे ते खेड्यामध्ये किंवा मग तिथे कोणीही पूजा करत नसेल, एखाद्या झाडाखाली असतो, त्याला एकांतेश्वर महादेव म्हणतात. 1 बेलपत्र आणि 1 कमलगट्टा घेऊन आपल्या घरी यावे. खूप जास्त कष्ट, दुःख असेल ती लवकरात लवकर संपेल. 2. जो व्यक्ती शिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात दिवा लावेल किंवा मग बेलाच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित करेल, त्याच्या घरात लक्ष्मी सदैव विराजमान राहील. 3. शिवपुराणानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी शिव मंदिरात जाऊन तीळ तुपात बुडवावे. त्यानंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा 1100 वेळा जप करताना तुपात मिसळलेले तीळ एक एक करून शिवलिंगावर अर्पण करावे. असे केल्याने कर्जापासून मुक्ती मिळते आणि करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता असते. 4. महाशिवरात्रीला बेलपत्राच्या झाडाखाली गरीब आणि ब्राह्मणांना खीर खाऊ घालावे. असे केल्याने धन प्राप्तीची शक्यता असते आणि भोलेनाथाच्या कृपेने हळूहळू कर्जापासून मुक्ती मिळते. याशिवाय असे केल्याने शिव आणि शक्तीचा आशीर्वाद प्राप्त होतो. 5. कर्जमुक्तीसाठी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला उसाच्या रसाने अभिषेक करावा. अभिषेक केल्याने भोलेनाथ आर्थिक संकटातून मुक्त करतात. तसेच जीवनातील सर्व संकटे दूर करून व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो. 6. महाशिवरात्रीला प्रदोष काळात मोहरीचे तेल घालून पिंपळाच्या झाडाखाली पिठाचा 4 मुखी दिवा लावावा. त्यानंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा आणि ऋणमुक्तीसाठी देवाची प्रार्थना करा. असे केल्याने ऋणातून मुक्ती मिळते आणि मनोकामना पूर्ण होते. 7. महाशिवरात्रीच्या संध्याकाळी घरामध्ये लहान पारद शिवलिंगाची स्थापना करा. हे शिवलिंग तुमच्या अंगठ्याच्या पहिल्या कांड्यापेक्षा मोठे नसावे. ते स्थापित केल्यानंतर दर तासाला विधिवत पूजा करा. या उपायाने घरात सुख समृद्धी येईल. 8. महाशिवरात्रीला संध्याकाळच्या पूजेनंतर एखाद्या गरजू विवाहित स्त्रीला शिंगाराचे साहित्य दान करणे उत्तम मानले जाते. हा एक उपाय केल्याने पतीला सौभाग्य आणि दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद प्राप्त होतो. हे दान गुप्त ठेवा आणि त्याबद्दल कोणालाही सांगू नका. 9. महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेक ब्राह्मणाकडून करून घेणे अत्यंत शुभ आहे. या उपायाने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. या मंत्राचे वर्णन यजुर्वेदात आढळते. या मंत्राचा वापर करून भगवान शिवाला अभिषेक करा आणि तुम्हाला नक्कीच फळ मिळेल. 10. महाशिवरात्रीच्या दिवशी सहस्त्रनाम पठण करणे अत्यंत फलदायी मानले जाते. मान्यतेनुसार जर कोणत्याही देवतेची 1000 नावाची पूजा केली जाते तर त्यांच्या आशीर्वादाचा वर्षाव सुरू होतो आणि शिव सहस्त्रनामामध्ये भगवान शंकराची 1000 नावे आहेत.
त्यामुळे या दिवशी शिव सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करणे चांगले मानले जाते. 11. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराच्या आवडत्या महामृत्युंजय मंत्राचा रुद्राक्षाच्या जपमाळावर 5 किंवा 11 वेळा जप करावा. या मंत्राचे खूप महत्त्व मानले जाते. प्राचीन काळी महामृत्युंजय मंत्राच्या प्रभावाने शुक्राचार्याने मृत असुराला पुनर्जीवित केले होते. यावरून या मंत्राची शक्ती दिसून येते. 12. शिव तांडव स्तोत्राचे पठण करून रावणाने शंकराला प्रसन्न केले. महाशिवरात्रीच्या दिवशी शिव तांडव स्तोत्राचे पठण करावे. हा एक चमत्कारिक उपाय मानला जातो. 13. जर कोणाच्या कुंडलीत काल सर्पदोष असेल तर त्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांना चांदीच्या नागाची जोड अर्पण करावी. यामुळे त्यांना या समस्यापासून आराम मिळतो.